सध्याची राजकीय वाहणारे वारे आणि सध्याची राजकीय परिस्थिती बघता अनेक अशी व्यक्तिमत्व आहेत किंवा अनेक असे चेहरे आहेत ते नव्यानं तुमच्या आमच्या समोर येत आहेत आणि ह्या चेहऱ्यांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाच्याच मनात एक उत्सुकता आहे। आज जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व अशाच एक उत्सुकतेतून समोर आलेलं ते व्यक्तिमत्व म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणातील भाजपचा उभरता चेहरा आणि भाजपचा फायरब्रँड नेता ते म्हणजे के अण्णामलाई। के अण्णामलाई हे यांचं राजकीय जे वर्चस्व आहे ते बाकी नेत्यांपेक्षा किंवा बाकी राजकीय नेत्यांपेक्षा वेगळं कसं आहे तर त्याच्या मागचं रिझन असं की के अण्णामलाई हे नुसते राजकीय नेते नाहीत किंवा कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेलं आणि मग राजकारणात आलेलं म्हणजे ज्यांना ऑलरेडी राजकीय घराणेशाहीचं किंवा बाकी कुणाच्या सपोर्टमुळे राजकीय वारसा आहे आणि मग ते राजकारणात आले तर असं नाहीये। तर त्याच्या मागचं रिझन असं आहे के अण्णामलाई हे 2011च्या बॅचचे IPS ऑफिसर आणि त्यांनी तामिळनाडूच्या चिकमंगळूर आणि उडुपी जिल्ह्याचे ते पोलीस अधीक्षक होते आणि दक्षिण बँगलोरचे ते पोलीस उपायुक्त राहिलेले आणि हे सगळं आपलं पदाचं निर्वहन करत असताना त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा की दोन समाजांमधील असलेले मतभेद निवारण्यासाठी त्यांनी कुराणाचा केलेला अभ्यास आणि त्यावरून त्यांनी दोन समाजांमध्ये जुळवाजुळव करण्याचा केलेला प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते त्यांच्या सर्व्हिसच्या म्हणजे 10 ते 11 वर्षाची त्यांची जी सर्व्हिस आहे ह्या दरम्यान ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले। लोकांमध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर आणि त्यांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी वृद्धिंगत झाल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आणि पोलीस म्हणून कार्यरत असताना आपण काय बेस्ट करू शकतो हे त्यांनी परिपूर्णरित्या करण्याचा प्रयत्न केलाच। बट ज्यावेळेस त्यांना असं जाणवलं की आपल्याला कुठेतरी मर्यादा येतात म्हणून त्यांनी त्यांचा IPS म्हणूनचा जो प्रवास होता त्यांनी तो स्थगित करण्याचं ठरवलं आणि राजकारणात येण्याचं त्यांनी ठरवलं। मग त्यांनी 2019 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते ऑगस्ट 2020 मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि 2020च्या निवडणुकांमध्ये ते आरमाकुरुची मतदारसंघातून उभे राहिले आणि 24,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। बट ह्या पराभवानंतरही भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकत तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि वयाच्या 37व्या वर्षी भाजपचे तामिळनाडूचे ते प्रदेशाध्यक्ष झाले। आणि भाजपनं एकंदरीत ह्याच गोष्टीबद्दल नाही तर भाजपने अनेकही अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्यांनी के अण्णामलाई यांच्यावर विश्वास टाकला। त्याच्या मागचं दुसरं रिझन असं की तामिळनाडूची जी राजकीय समीकरण आहे ती म्हणजे भाजपला स्वतःच्या बळावर किंवा आपल्या राजकीय बळावर निवडून येणं तेवढंच पॉसिबल नाही। त्यामागचं कारण की तामिळनाडूमध्ये असलेलं AIA आणि AIADMK ह्या दोन पक्षांचं असलेलं तिथलचं होल्ड राजकारणावरती त्यांचं असलेलं होल्ड आणि हेच होल्ड त्यांना मोडून काढायचंय आणि त्याच्यासाठी त्यांनी तिथलचाच म्हणजे लोकल चेहरा समोर आणलाय तो म्हणजे के अण्णामलाई। आणि ह्या माणसाचं दुसरा प्लस पॉईंट असा आहे की त्यांच्यासोबत असलेलं तरुण जे पाठबळ आहे तरुण मुलांचं किंवा यंग जनरेशनचं जेनझी जनरेशनचं त्यांच्या प्रती असलेलं समर्पण त्यांच्या प्रती असलेलं आकर्षण ह्या सगळ्या गोष्टीचा भाजप येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा भाजपला फायदा होईल। ह्यामुळं ते के अण्णामलाईकडे एक तामिळनाडूमधील उभरता चेहरा म्हणून बघतात।